लाईव्ह मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी काजल नवीन पाहुण्यांसोबत नवीन विषयासोबत तुम्हाला सर्व स्वागत करत आहे. तर आज आपल्या सोबत आहेत औरंगाबादवरून ऑल इंडिया माननीय दीपकजी केदार. सुरुवातीला सर मी तुमचं स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. जय भीम. बोला. जय भीम जय भीम. तर हा नवा चेहरा नवा तरुण आज अखंड महाराष्ट्रभर सध्या फिरत आहे. कुठेही अत्याचार होऊ दे, कुठेही अन्याय होऊ दे, मग ते विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील किंवा मग स्त्री अत्याचाराचे प्रश्न असतील, अशा प्रत्येक प्रश्नांच्या वरती स्वतःचा एक स्टँड घेणारा सध्याचा नवा चेहरा, आक्रमक चेहरा म्हटलं तर ते निश्चित चुकीचं ठरणार नाही, ते म्हणजे दीपकजी केदार. तर आजच्या कार्यक्रमामध्ये सर मी तुमचं स्वागत करत आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण प्रेक्षक सुद्धा आपल्याला जोडले जात आहेत. तोपर्यंत दीपकजी आज महती फाउंडेशन सोबत तुम्ही आज लाईव्ह आलेले आहात. तर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारावंसं वाटेल की तुम्हाला कसं वाटत आहे की आपण आज लाईव्ह मुलाखतीचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. संपूर्ण आज महाराष्ट्र आपल्याला बघणार आहे. माझी ही पहिली मुलाखत आहे. तशी आम्हाला माध्यमामध्ये आमचा जो काही स्वाभिमानी चेहरा आहे आणि आमची जी काही आक्रमक भूमिका आहे त्याच्यामुळे संधी खूप कमी मिळते. आधुनिक जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जी चळवळ उभा केली आपण महतीच्या नावाखाली, त्यामध्ये मला आपल्या संपादक संघरत्न निवडंगे असतील, तुम्ही स्वतः संपादक काजल कांबळे असताल, आपण जी संधी दिली त्याचा मी खूप आभारी आहे. आणि माझ्या मतातून मी या महाराष्ट्राला जागरूक करण्याचं काम करेल आणि ती संधी आपण मला दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नक्कीच धन्यवाद सर. आपण आपल्या त्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तुम्ही आतापर्यंत अनेक आंदोलनं केलेली आहेत. आज एक नवीन आक्रमक चेहरा म्हणून अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली तरुणाई तुमच्याकडे आज एका वेगळ्या दृष्टीने बघत आहे, आकर्षित सुद्धा होत आहे आणि याचे दाखले आम्ही सोशल मीडियावरती बघत आहोत. पण जेव्हा जेव्हा दलितांच्या वरती अन्याय अत्याचार होतात तेव्हा तिथं दीपक केदारांचा एक स्वतःचा एक स्टँड असतो, तुम्ही तिथं उभं राहतात. पण मला सुरुवातीला तुम्हाला विचारावंसं वाटेल की नक्की चळवळीकडे तुम्ही कसे वळलात, हा प्रवास नक्की कधी सुरू झाला आणि या प्रवासातले तुमचे अनेक अनुभव असतील, अनेक कटू अनुभव सुद्धा असतील, तर हे अनुभव तुम्ही आज आमच्यासोबत आणि महतीच्या प्रेक्षकांसोबत शेअर करावेत. एक ग्रामीण भागातला तरुण म्हणून मी बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील मागासलेला ऊसतोड कामगारांचा विभाग म्हणून या विभागातला मी प्रॉपर आहे. ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून मला ओळखलं जातं, सालगाड्यांचा मुलगा म्हणून मला ओळखलं जातं. कुठंतरी त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, हे आमच्या कानावर यायचं की तुम्ही शहराकडे जा, प्रगतीसाठी उन्नतीसाठी शहराकडे गेलं पाहिजे. आणि मग त्या शिक्षणाच्या नंतर मी शहराकडे वळालो, रोजगारासाठी वळालो. 18-20 व दारिद्र्य असणारा मी तरुण, परंतु ग्रामीण भागामध्ये जे काही जातीयतेचे चटके, त्या चटक्याला वैतागलेला विद्रोह आणि बंडखोर या सगळ्याच्या विरोधात पेटून उठण्यासाठीची एक मला जी काही संधी मिळाली ती या औरंगाबाद शहरामध्ये मी रोजगारासाठी आलो. आणि इथं सुरू असलेल्या महाराष्ट्रातलं जे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे त्या केंद्रात नोकरीला आला असताना मला या ठिकाणी चळवळीचे लोक मिळाले, चळवळ मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांनी PS सोसायटी जी उभा केली नागशेनवन, त्या भूमीमध्ये मला जाता आलं आणि ही आंबेडकरी चळवळ पाहता आली. 2012-2010च्या दरम्यान मी या महाराष्ट्रात जो काही हिंदू मिलचा प्रश्न सुरू झाला होता, त्या हिंदू मिलच्या प्रश्नावरती या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा राहत होतं की आंबेडकरांचं स्मारक 12.5 एकर जमिनीमध्ये झालं पाहिजे, ही जुनी मागणी घेऊन या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी नेते झटत होते. त्यावेळेस इथं असणारं सरकार कोणत्याही प्रकारे रिस्पॉन्स देत नव्हतं आणि म्हणून कुठंतरी पॅन्थरच्या भूमिकेत येऊनच रिझल्ट मिळतो यावरती माझा ठाम विश्वास होता. म्हणून मी 2012ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची 25,000ची सभा औरंगाबादला उधळून लावली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये दीपक केदार नावाचा एक कार्यकर्ता उभा राहिला, पॅन्थरचा वारसा घेऊन उभा राहिला. त्यानंतर त्याच मुद्द्यावरती अजित पवारांची सुद्धा ताफा अडवण्याचं काम मी केलं
तत्कालीन उपमुख्यमंत्री होते आणि मला हे त्याच्या 2 महिन्यानंतर लगेच इंदू मिलच्या जागा आपल्या ताब्यात आली आणि त्याच्यानंतर माझा ठाम विश्वास पटला की सत्ता असो अथवा नसो, पॅन्थर स्टाईलने काम केलं तर, आंदोलनातून काम केलं तर प्रश्न सुटतात, यावरती माझा विश्वास बसला आणि त्यानंतर मी या आक्रमक भूमिकेमध्ये येऊन आंबेडकरी चळवळीमध्ये काम करू लागलो. हा प्रवास खरं तर सर तुम्ही तरुण वयामध्ये सुरू केलात आणि तारुण्य ही उमेद असते जगण्याला, एक नवा आपण जगण्याची आपण एक नवी सुरुवात करत असतो आणि अशा भर तरुण वयामध्ये तुम्ही चळवळीकडे वळालात आणि खऱ्या अर्थाने आजच्या तरुण मुलांना एक आदर्श आहे. सर आमचा दुसरा प्रश्न आहे की सध्या देशामध्ये अनेक नेतृत्व आहेत, हे मान्य केलंच पाहिजे की सध्या देशामध्ये अनेक नेतृत्व आहेत, तर अशा अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत, पण जेव्हा अत्याचार होतो, जेव्हा कुठेतरी अन्याय होतो, तेव्हा तुम्हाला एक स्वतःचा आता स्टँड घ्यावा लागत आहे, तर याचं काय बरोबर आहे. आणि याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? या ठिकाणी जी काही पेशवाई होती त्या पेशवाईने खऱ्या अर्थानं अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात उभा केली आणि जाती अत्याचार सुरू केले. त्यानंतर सिद्धनाथ महाराजांनी एक स्टँड घेतला आणि इथली पेशवाई उद्ध्वस्त केली. त्यानंतर इथं असणारा गुलाम वर्ग त्याला मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंनी केलं. त्यानंतर दादासाहेब गायकवाडांनी एक चळवळ चालवली, इथला असणाऱ्या दलितांच्या मूलभूत प्रश्नासाठी एक चळवळ चालवली आणि तरी देखील दलितांचे अत्याचार थांबत नाहीत म्हटल्यानंतर नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्या नेतृत्वात 1972 ला पॅन्थर उभा राहिली आणि त्या पॅन्थरनी जशाच तसं उत्तर देऊन इथं असणाऱ्या दलितांना, मागासवर्गीयांना, अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाच्या रक्षणाचा एक मोठा अजेंडा उभा केला. या चळवळीच्या 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यावरती आज आम्ही 4थ्या टप्प्यावर उभा आहेत. चळवळीचे हे टप्पे असतात, टप्पे. बाबासाहेबांचा एक टप्पा होता, दादासाहेब गायकवाडांचा एक टप्पा होता, नामदेव ढसाळांचा, राजा ढालेंचा एक टप्पा होता आणि त्यानंतर एक वेगळा टप्पा होता. आज पुन्हा एक टप्पा सुरू झालाय, तो आंबेडकरी चळवळीच्या 4थ्या पर्वाचा टप्पा आहे आणि या 4थ्या पर्वाचं नेतृत्व म्हणून आज आम्हाला स्टँड घेणं गरजेचं आहे. आज या देशात इतर जरी पक्ष संघटना असल्या, इतर जरी राजकीय पक्ष असतील, परंतु जेव्हा जेव्हा राजकीय पक्ष होतो आणि सत्तेचा असणारा इथं मलिदा खावा वाटतो, त्यावेळेस दलित अत्याचार हा विषय त्यांच्या अजेंड्यातून गायब होतो. ज्यांना सत्ता हवी त्यांना दलित अत्याचार हा विषय नसतो. म्हणून आम्हाला हे माहित आहे की राजकीय पक्ष याच्यावरती भक्कमपणे स्टँड घेणार नाहीत. सामाजिक संघटना आणि जन आंदोलन, तरुणांची चळवळ हेच दलितांसाठी मैदानात उतरू शकतात आणि आज या आंबेडकरी चळवळीच्या 4थ्या पर्वामध्ये आम्हाला स्टँड घ्यावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. या भूमिकेवरती मी ठाम आहे, म्हणून मी स्टँड घेतोय. नक्कीच सर. पॅन्थर जेव्हा नाव ऐकलं जातं तेव्हा अनेकांच्या छातीमध्ये खऱ्या अर्थानं धडकी भरते आणि पॅन्थरमध्ये मग नामदेव ढसाळ असतील, राजा ढाले असतील, यांनी कोणत्याही प्रकारचा लवाजमा न करता त्यांनी एक आक्रमकता उभी केली होती. सुरुवातीचा सर सुद्धा एक पॅन्थर होता आणि आज तुमची सुद्धा एक पॅन्थर सेना आहे. पण सर सुरुवातीचा पॅन्थर असताना आज तुम्हाला वैयक्तिक पॅन्थर सेना का निर्माण करावी लागली आणि याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? आक्रमक चळवळीचा कार्यकाळ हा कमी असतो, विद्रोहाचा, बंडखोरीचा कार्यकाळ कमी असतो. दलित पॅन्थरने त्या कार्यकाळामध्ये आक्रमक भूमिका घेतली आणि त्या कार्यकाळामध्ये त्यांचा जो काही काळ होता त्यामध्ये स्टँड घेतला. चळवळीमध्ये जे नेतृत्व करतात ते खूप महत्वाचे असतात. नामदेव ढसाळ आणि राजा ढालेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काम उभा केलं ते महत्वाचं काम होतं, परंतु ते माणसं पुन्हा राहिले नाहीत. त्यानंतर ती चळवळ बंद पडली. म्हणून पुन्हा एकदा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून दलित पॅन्थर सारखी चळवळ उभा करणं हा आमचा एक मानस होता. आम्हाला वाटलं की जी काही दलित पॅन्थर ऑलरेडी आहेत, त्याचे जे काही लोक आहेत, त्याचे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते आता भूमिका घेत नाहीयेत. म्हणजे ते शिवसेनेला पाठिंबा देतात, ते राजकीय पक्षांना पाठिंबा देतात. त्यामुळे त्या पक्षामध्ये मरगळ आली. जी सामाजिक संघटना होती, विद्रोह आणि बंड करून उठलेली संघटना होती, ती राजकीय पक्षामध्ये रूपांतरित झाली आणि त्यानंतर त्यातली असणारी आक्रमकता संपली. त्यामुळे पुन्हा एकदा एक नवं सामाजिक संघटन, नव्या तरुणाचं सामाजिक संघटन
या महाराष्ट्रात उभं केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात दलित पॅंथर सारखी चळवळ उभा केली पाहिजे. यातून ऑल इंडिया पॅंथर सेना उभा केलेली असं असणारं माझं उत्तर. नक्कीच सर. सर, सुरुवातीपासून दलितांवरचे अत्याचार हे थांबलेले नाहीयेत, अगदी आज गणिक सुद्धा. पण एखाद्या दलिताला जेव्हा अत्याचार होतो, जेव्हा त्यांच्यावरती अन्याय होतो, तेव्हा अशा किती मग पक्ष संघटना त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीमागे उभ्या राहतात, किंवा देशातल्या अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत की त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांचा पाठपुरवठा करतात. हा प्रश्न आहे. आमच्या सारख्या सामाजिक संघटना ज्या काही यामध्ये काम करतात, आता नागपूरचं अरविंद बनसोड प्रकरण होतं, या प्रकरणाला दाबण्यात आलं, त्याची हत्या झाली, तिथल्या असणाऱ्या पंचायत समिती सदस्यांनी हत्या केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो पंचायत समिती सदस्य, त्या राष्ट्रवादी काँग्रेसची या महाराष्ट्रात महाविकास आघाडी नावाची सरकार, त्या गृहमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये अरविंद बनसोडची हत्या होते आणि त्या हत्याला आत्महत्यामध्ये कन्वर्ट केलं जातं आणि हे प्रकरण दडपलं जातं. कुठून तरी एक दीपक केदार नावाचा ऑल इंडिया पॅंथर सेनेचा कार्यकर्ता दलितांसाठी लढतोय म्हणून मला तिथून एक निनावी फोन येतो की हा मर्डर झालेला आहे आणि या इथे आत्महत्या म्हणून तुम्ही या ठिकाणी घोषित केलेलं आहे, तर याला अरविंद बनसोडला न्याय दिला पाहिजे, या मेसेजला धरून मी हे प्रकरण उभा केलं. यामध्ये आपल्या प्रश्नाशी धरून मला बोलायचंय, शेवटपर्यंत न्याय देण्याची भूमिका. मी माझी एक भूमिका ठरवलेली आहे की या प्रकरणांना वाचा फोडायची, या प्रकरणाचं आंदोलन उभा करायचं, या प्रकरणाला महाराष्ट्राच्या पटलावरती आणायचं, हे प्रकरण घडवणाऱ्या सरकारला धारेवर धरायचं, हा असणारा माझा अजेंडा आहे. माझं काम आहे ते प्रकरण अजेंडावरती आणणं, त्याला न्याय देण्यासाठी झटणं, त्यानंतरची जी प्रक्रिया उभा राहती, वकिलांची प्रक्रिया उभा राहती, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एक चांगला वकील त्याच्यामध्ये मिळवून देणं आणि त्या वकिलाने त्यांना न्याय देणं ही त्यांची भूमिका आहे. सामाजिक संघटनेची आणि आंदोलनाची भूमिका आहे की आंदोलन उभा करणं, तर त्या भूमिकेमध्ये मी काम करतोय. हा, आम्ही कंटिन्यू पीडितांच्या संपर्कात असतो. त्याचा मोबदला मिळालाय का, तुम्हाला परत धमक्या आल्यात का, तुमची स्थिती आता काय आहे, या संदर्भात आम्ही कायमस्वरूपी त्याचा पाठिंबा घेत राहतो. परंतु दुर्दैव की आम्ही त्या पीडितांना शेवटपर्यंत न्याय देऊ शकत नाही, हे असणारी आमची एक मोठं चळवळीचं फेल्युअर आहे. त्याचं उदाहरण म्हणजे नितीन आगे हत्याकांड. नितीन आगे हत्याकांडामध्ये या महाराष्ट्रात आंदोलन उभं राहिलं. त्या काळात सुद्धा मी त्या नितीन आगेच्या परिवाराला भेटायला गेलो होतो. त्या काळात आंदोलन उभा केलं. आर पाटलाची सभा मी औरंगाबादला उधळून लावली आणि हे प्रकरण राज्याच्या पटलावरती आणलं. महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिलं. तिथं असणाऱ्या नितीन आगेच्या घराच्या तिथं हेलिपॅड तयार करण्यात आलं. सगळे मंत्री, सगळे आमदार तिथं जाऊन भेट देत होते, परंतु नितीन आगेला न्याय मिळाला नाही. सर्वांच्या गावासमोर त्याला मारण्यात आलं, शाळेसमोर मारण्यात आलं, गावासमोर त्याला लिंबाच्या झाडाला लटकवण्यात आलं, तरी सुद्धा कोर्टामध्ये ही प्रक्रिया फेल गेली आणि कोर्टाने निकाल दिला की सगळेची सगळे आरोपी फितूर झाल्यामुळे इथं असणाऱ्या नितीन आगेच्या आरोपींना निर्दोष सोडण्यात येत आहे. त्यामुळे या हत्याकांडामध्ये आपण शेवटच्या न्यायापर्यंत जात नाही, त्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेसाठी एक वकिलांची टीम सुद्धा उभा राहिली पाहिजे. जशी सामाजिक संघटनांनी, सामाजिक आंदोलनांनी, सामाजिक आंदोलकांनी आपली एक भूमिका ठरवलेली आहे, तशीच आपल्या समूहातल्या बौद्धिस्ट वकिलांनी सुद्धा एक भूमिका ठरवली पाहिजे की या पीडितांना न्याय दिल्याशिवाय थांबायचं नाही. सागर शेजो हत्याकांडामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. 5 वर्ष झालं हत्याकांडाला. 2015ला हत्याकांड घडलं. महाराष्ट्रभर आंदोलन उभं राहिलं. आक्रोश मोर्चा नावाचा मोर्चा शिर्डीमध्ये धडकला. महाराष्ट्रातून लोक तिथं आले. आंदोलकांनी आपली भूमिका ठोस बजावली. परंतु ज्यावेळेस हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत गेलं, दुर्दैव या महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं, इथं फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, 5 वर्ष झालं तरी त्यांना शिक्षा झालेली नाही. आणि तुम्हाला धक्कादायक माहिती देतो,
नक्कीच सर. पण सर या सगळ्यामध्ये जेव्हा आपण अत्याचाराकडे बघतो तेव्हा सर प्रामुख्याने सर जेव्हा स्त्री अत्याचार अनेकसे स्त्री अत्याचार हे पडद्याच्या पाठीमागे घडवले जातात आणि ते पडद्याच्या पुढे कधीच येत नाहीत. तर मग अशा वेळेस स्त्री अत्याचारानं जर आपल्याला वाचा फोडायची असेल तर आंदोलनाच्या पलीकडे आता पक्ष संघटनांनी कोणती भूमिका मांडली पाहिजे? इथं असणाऱ्या स्त्रियांच्या आंदोलनासंदर्भात आणि स्त्रियांच्या अत्याचारासंदर्भात मोठ्या आंदोलनाची गरज आहे आणि जागरूक होण्याची गरज आहे. मनुस्मृती स्त्रियांनी जाळण्याची गरज आहे. इथली पुरुष सत्ताक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची गरज आहे आणि त्यासाठी स्त्रियांचं मोठं प्रबोधन या महाराष्ट्रात झालं पाहिजे. मनुस्मृती हीच स्त्रियांची दुश्मन आहे आणि ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकली, महात्मा फुलेंनी जाळून टाकली. परंतु RSS ची सत्ता या देशामध्ये आली, केंद्रीय सत्ता या देशामध्ये आली आणि परत एकदा ही मनुस्मृती जिवंत झाली आणि त्यातून महिलांवरती अत्याचार वाढलेले. आज महिलांचं आंदोलन उभा राहत नाही कारण प्रत्येक महिला ही या अत्याचाराच्या विरोधात सहन करणारी जास्त महिला आहे, त्याच्या विरोधात बंड करणारी महिला नाही. त्यामुळे या अत्याचारात वाढ होत चाललेली. ऑल इंडिया पॅंथर सेनेची भूमिका आहे. आमच्या संघटनेमध्ये महिलांचा प्रवेश सुरू आहे. आम्ही महिलांची आक्रमक पॅंथरची चळवळ उभा करतो आणि तरुणांची चळवळ नाही तर महिलांची सुद्धा चळवळ उभा राहील आणि येणाऱ्या काळात जर महिलांवरती अत्याचार होत गेले तर त्यांना सुद्धा ठोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम आणि तसा अजेंडा बनवण्याची रूपरेषा आम्ही आखत आहोत. महिलांची चळवळ सुरू आहे, परंतु मला असणारं या मोठ्या खेदाने सांगावं वाटतं की गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियामध्ये ट्रोलच्या माध्यमातून महिलांच्या अत्याचारासंदर्भात काही गोष्टी मी पाहतोय. त्या महिलांना इथली काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, भाजप असेल त्यांचा वापर करून घेत आहे. इथल्या असणाऱ्या आंदोलकांना टार्गेट करण्याचं काम काही महिलांना पुढे करून केलं जातं. हे सुद्धा दुर्दैव आहे आणि ती सुद्धा आपण एक्सपोज करायला सुरुवात केली पाहिजे. ज्या महिलांवरती अत्याचार होतो तिथं खऱ्या अर्थाने पेटून उठलं पाहिजे. या महाराष्ट्रातले गृहमंत्री, या महाराष्ट्राची सरकार सिरियस नाहीये आणि त्यातली त्या दलित स्त्रियांवर बाबतीत तर सिरियसच नाहीये. प्रियंका रेड्डीच्या बाबतीत आरोपींचं एन्काउंटर होईल, परंतु महाराष्ट्रामध्ये आमच्या असणाऱ्या सिल्लोडला अंधारीला मातंग महिलेला जाळून टाकण्यात आलं. तिथं कोणाचं एन्काउंटर होत नाही, तिथं आरोपीला पाठीशी घालण्याचीच भूमिका घेतली जाते. म्हणून हे सरकार आणि इथली व्यवस्था, मनुवादी व्यवस्था, पुरुष सत्ताक व्यवस्था ही स्त्रियांना डावलते, त्यांना न्याय द्यायची भूमिका घेत नाही. तर त्यांना त्या न्याय देण्याची भूमिका ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून जी महिलांची चळवळ उभा राहते ती चळवळ न्याय देण्याच्या भूमिकेत आल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात तुम्हाला अशा आंदोलनं सुद्धा आमचे दिसतील. नक्कीच सर. सर या काही दिवसामध्ये किंवा सुरुवातीपासून आंतरजातीय विवाह असेल किंवा प्रेम प्रकरणातून दलितांच्या वरती अन्याय केला जातो, अत्याचार होतो आणि मग अशामध्ये दलित मुलाची असेल, दलित मुलीची असेल हत्या सुद्धा केली जाते. तर सर आता दलित हत्याकांड, प्रेम प्रकरणातून होणारे दलित हत्या ह्या पक्ष संघटनाने एक ठोस भूमिका घेणं फार महत्वाचं आहे का? यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे. संविधान, लोकशाही या देशामध्ये जेव्हापासून आली तेव्हापासून माणसाला प्रेम करण्याचा अधिकार आहे. मानवतेचा हा देश म्हणून ओळखला जातो. प्रेम हा गुन्हा नाहीये, परंतु तो या जातीय ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या देशामध्ये रुजला नाही, हे दुर्दैव आहे. ते रुजवण्याचं काम या व्यवस्थेने केलं नाही. ज्यांच्या हातामध्ये हा गाडा दिला, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रयतेचं राज्य होतं, त्या रयतेच्या राज्यानंतर या देशामध्ये, या राज्यामध्ये जी सत्ता आली त्या सत्तेने हा असणारा प्रेमाचा संदेश, मानवतेचा संदेश, माणसाचा संदेश रुजवला नाही, तर जातीयता जाणीवपूर्वक कर्मठ केल्या आणि जातीयतेचे जे काही बंधन आहेत ते प्रेमाचे शत्रू आहेत. ब्राह्मणवाद जो आहे तो प्रेमाचा शत्रू आहे. तो आतंकवादाच्या भूमिकेमध्ये तो प्रेम प्रकरणाला जातीशी कनेक्ट करतो
धर्माशी कनेक्ट करतो आणि त्याच्या आडून माणसांची मानवतेची हत्या करतो. इथं असणारं विराज जगताप हत्याकांड प्रेम प्रकरणातून घडलं. नितीन आगे हत्याकांड प्रेम प्रकरणातून घडलं. स्वप्नील सोनवणेचं हत्याकांड ठाण्याचं मुंबईचं प्रेम प्रकरणातून घडलं. इथे किती हत्याकांड तुम्ही प्रेम प्रकरणातून घडवणार आहात हा असणारा व्यवस्थेला आमचा प्रश्न आहे. आणि ही चळवळ दलित म्हणून आपण लढतो, दलित हत्याकांड म्हणून लढतो, ऑनर किलिंग म्हणून लढतो, परंतु या देशामध्ये मेणबत्त्या लावणारा जो कोणी वर्ग आहे तो या प्रेमाच्या बाजूने मैदानात उतरत नाही. तो जातीय मानसिकतेच्या दडपणाखाली हा विषय अजेंडावर घेत नाही. या देशातल्या ज्या काही महिला चळवळी चालवतात, मोठ्या रुबाबात चालवतात, प्रियंका रेड्डीचं आंदोलन आम्ही चालवलं ना, दिल्लीला निर्भया हत्याकांड झालं ते आंदोलन आम्ही चालवलं, परंतु ज्या वेळेस इथं सुरेखा प्रियंका घडते त्यावेळेस कुणीही मेणबत्त्या लावायला पुढे येत नाही. विराज जगताप घडतो त्यावेळेस कुणीही मेणबत्त्या लावायला पुढे येत नाही. नितीन आगे घडतो त्यावेळेस कुणीही मेणबत्त्या लावायला पुढे येत नाही. स्वप्नील सोनवणे घडतो त्यावेळेस कुणीही मेणबत्त्या लावायला पुढे येत नाही. ही प्रेमाची चळवळ, हा प्रेमाचं आंदोलन लोक आंदोलन झाल्याशिवाय इथं परिवर्तन होणार नाही. लोक आंदोलन, जन आंदोलन हाच याच्यावरचा पर्याय आहे आणि हा पर्याय उभा केल्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर असेच हत्याकांड होत राहतील. मनुवाद आणि ब्राह्मणवाद याच्या मुळाशी तो गाडावा लागेल. नक्कीच सर. सर, जर दलित अत्याचाराचं आपल्याला मूळच काढून टाकायचं असेल, जे मूळ आहे ते जर आपल्याला मूळच काढून टाकायचं असेल, तर मग आपल्या देशातल्या अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत, यांनी आता एकत्रपणे काम करण्याची भूमिका मांडली पाहिजे का? आणि जर अशी भूमिका मांडत असतील तर तुमची वैयक्तिक भूमिका काय असेल? या देशामधल्या ज्या काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून मला अपेक्षा राहिलेली नाही. जातीचा नायनाटाचा अजेंडा घ्यायचा म्हणजे सत्तेला लात मारायची. इथं प्रत्येक जणाला सत्ता हवी आहे. सत्तेसाठी जात जीवन ठेवली जाते हे लक्षात घ्या. त्यामुळे या देशातले पक्ष हे कायमस्वरूपी जातीचा नायनाट होऊच देत नाही. मतं कसे मिळवतात तर जातीवर मतं मिळवतात. मतं कसे मिळवतात तर झेंड्यावर मतं मिळवतात. या महाराष्ट्रात गुलाल घ्या किंवा नीळ घ्या म्हणून मतदान चालतंय. म्हणजे जात जिवंत ठेवण्यासाठी एक मोठा वर्ग काम करतोय आणि जातीच्या नायनाटासाठी एक छोटा वर्ग काम करतोय. या मोठ्या वर्गाला जात जीवन ठेवली तर सत्ता मिळते आणि या छोट्या वर्गाला जातीचा नायनाट करायचा आहे, कारण त्याच्यावरती अत्याचार होतो, त्याच्यावरती बलात्कार होत आहेत, त्याच्या असणारी इथं मानहानी होते. परंतु या छोट्या वर्गावरती हा मोठा वर्ग हावी होतोय आणि तो ब्राह्मणवाद्यांच्या दडपणाखाली, विचारधारेखाली आलेला आहे. जातीचा नायनाट कायमस्वरूपी करायचा असेल तर या ठिकाणी ब्राह्मणवादाला संपवावं लागेल. ब्राह्मणवाद संपवण्याच्या दिशेने कोणताच पक्ष काम करत नाही. जे बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणत होते ते सुद्धा आज सर्वजन हिताय सर्वजन सुखाय म्हणतायत. उत्तर प्रदेशमध्ये जर मायावतीने एका कार्यकर्त्यांनी ब्राह्मणावरती टीका केली तर त्याची हकलपट्टी केली. जातीचा नायनाट कसा करणार आहे तुम्ही आणि कोणत्या पक्षाकडून तुम्ही अपेक्षा बाळगणार आहेत? म्हणून आमचा या राजकीय पक्षावरून विश्वास उडालेला आहे. इथं असणारा बौद्धांवरती अत्याचार झाला आणि त्यातला जर ओबीसी घटक असेल तर त्या ओबीसी घटकाच्या विरोधात भूमिका घ्यायला, त्यांना मताचं राजकारण करायचं. इथं असणाऱ्या अनुसूचित जाती जमातीवरती अत्याचार झाला, एखाद्या मराठा समाजाने तो केला, एनटीने केला, ओबीसीने केला, तर त्याच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी इथली व्यवस्था घाबरते, कारण ती मताचं राजकारण करते. म्हणून तरुणांची अमेरिकेच्या तत्वावरती ब्लॅक पॅन्थरच्या नंतर जी दलित पॅन्थर उभा राहिली त्याच तत्वावरती पुन्हा एकदा जे काही आज अमेरिकेमध्ये आंदोलन सुरू आहे, ब्लॅक लाईव्ह मॅटर, त्याच भूमिकेवरती दलित लाईव्ह मॅटर. आणि हे जे आंदोलन आहे ते तरुणांचं नॉन पॉलिटिकल आंदोलन ज्या दिवशी उभा राहील, जन आंदोलन उभा राहील,
त्या दिवशी जातीचा नायनाट होईल. नसता राजकीय पक्ष हे जात टिकवायला निघालेले आहेत, ते जातीचा नायनाट करायला निघाले नाहीत. म्हणून आम्ही तरुणांची आणि जन आंदोलनाची बांधणी करतोय आणि या देशामध्ये जन आंदोलन उभा करण्यासाठी देशव्यापी तरुणांची एक चळवळ उभा करण्याचा आमचा मानस आहे. नक्कीच सर, तुम्ही म्हटलात की आता तुमच्या पक्षावरच्या तुमचा विश्वास उडालेला आहे. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या खाली चालणारी चळवळ किंवा त्या पद्धतीचं नेतृत्व करणारी चळवळ म्हणून कुठल्या जर चळवळीकडे बघायचं असेल, आपल्या देशातील अशी कोणती चळवळ तुम्हाला वाटते की ती आता बाबासाहेबांच्या विचाराखाली किंवा त्याच नेतृत्वाप्रमाणे आज नेतृत्व करत आहे? या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची चळवळ उरलेली नाही. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी जर सोडली, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जर सोडले, तर कोणतीही चळवळ या महाराष्ट्रात आणि या देशात बाबासाहेब आंबेडकरांचा अजेंडा घेऊन जाणारी मला दिसत नाही. परंतु दुर्दैव या देशाचं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ज्या रीतीने या RSS आणि ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत, मला सांगा, शस्त्रपूजन रद्द झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे. शस्त्रपूजन हे RSS आतंकवादी करतायत आणि आमची सत्ता आल्यानंतर मोहन भागवतला जेलमध्ये टाकू असा म्हणणारा बाळासाहेब आंबेडकरांच्या नंतरचा नेता या देशामध्ये मला तुम्ही दाखवा. ज्यावेळेस काँग्रेसला युतीच्या संदर्भात भूमिका घ्यायची होती, त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी RSSच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात या संदर्भात तुम्ही आम्हाला पत्र द्या, भूमिका द्या, आम्ही युतीसाठी तयार होऊ. काही त्यांनी दिलं नाही. RSSला करणारा नेता या देशामध्ये कुणीही राहिलेला नाही. आज राम जन्मभूमी त्या राम मंदिराच्या बाजूनी सगळे आहेत, त्याच्या विरोधात भूमिका घेणारं कुणी नाही. तिथं असणारी साकेत नगरी होती, तिथं असणाऱ्या उत्खननामध्ये सम्राट अशोकाने उभा केलेलं बौद्धांच्या स्तूपाचे अवशेष सापडत आहेत. एवढी मोठी घटना या देशामध्ये घडते, त्यावरती ज्या उत्तर प्रदेशमध्ये हे घडतंय त्या उत्तर प्रदेश मधल्या राजकीय पक्ष सुद्धा बोलायला तयार नाहीयेत. आज त्या ठिकाणी राम मंदिर हे अतिक्रमण, बाबरी मस्जिद हे अतिक्रमण, त्याचं मूळ आहे बुद्ध स्तूप. यावरती ठाम भूमिका घ्यायला कुणी पुढे येतंय? कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे या देशामध्ये मला कोणत्याही पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारावर चालला असं वाटत नाही. जनतामध्ये तीच खतखत आहे म्हणून त्यांतर उभा राहत आहे. जनतेमध्ये तीच चीड आहे म्हणून इथं जनतेची चळवळ उभा राहत आहे. त्यामुळे हा असा विषय. सर, बरोबर आहे. सर, याला जोडूनच आमचा प्रश्न असा आहे की चळवळीमध्ये जे नेतृत्व उभे होतात, चळवळीमध्ये जे नेते तयार होतात, जेव्हा हे नेतृत्व दुसऱ्या पक्षामध्ये जातं तेव्हा ते तितक्याच खंबीरपणे आपल्या भूमिका मांडू शकतात का किंवा तितक्याच खंबीरपणे आपल्या समाजाचं नेतृत्व करू शकतात का? ते जे चळवळीमधून दुसऱ्या पक्षामध्ये जातात ते गुलाम होतात, ते गुलाम असतात आणि ते त्या कोट्यामध्ये दावणीला बांधलेले असतात. दावणीला बांधलेले कधीही क्रांती करू शकत नाही. त्यांनी सालगडी होणं पत्करलेलं असतं, गुलामी होणं पत्करलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचा स्वतःचा स्टँड राहत नाही. त्याला मालकाला विचारल्याशिवाय स्टँड घेता येत नाही. त्यामुळे चळवळीमध्ये एक ताकद आहे की तुम्ही तुमचा स्टँड मांडू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टँड मांडू शकता, दलित पॅंथरच्या चळवळीचा स्टँड मांडू शकता, आक्रमकतेचा स्टँड मांडू शकता, स्वाभिमानाचा स्टँड मांडू शकता. दलितांवर अत्याचार होत असेल तर तुम्ही धावून जाऊ शकता. परंतु या गुलामांना, या सालगड्यांना त्याच्या मालकाला विचारल्याशिवाय जाता येत नाही. त्यामुळे चळवळीतून इतर पक्षात जाणारे हे गुलाम असतात. ते गुलाम ज्यावेळेस होतात त्यावेळेस चळवळ त्यांना विसरून जात असते. नक्कीच. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या काळामध्ये आणि आता त्याच्यानंतरचे जे दलित अत्याचार आहेत, म्हणजे आपण 3 टप्प्यांचा दलित अत्याचारांचा आपण विचार करतोय. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देखील दलितांच्या वरती अत्याचार होत होते.
शाहू फुले आंबेडकर यांच्या काळामध्ये देखील दलितांवरती अत्याचार होत होते आणि आता देखील दलितांच्या वरती अत्याचार होत आहात. तर हा 3 टप्प्यातला प्रवास एकंदरीत आहे तो तुम्ही प्रेक्षकांना कसा सांगाल? यामध्ये सर्वात पहिलं पेशवाईच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जाती अत्याचार आणि अस्पृश्यता सुरू झाली. एवढी भयानक होती की तोंडाला मडकं आणि पाठीला झाडू, स्वतःचे पावलं स्वतःलाही पाहता येत नव्हते. गुलाम झालेला हा वर्ग, गुलामगिरीत जखडलेला हा वर्ग अनेक विद्यार्थ्यांच्या हो आपण आता कमेंट्स घेणार आहोत. अनेक विद्यार्थी चळवळ आणि शिक्षण या दोन गोष्टी संतुलन कसं आहे? अनिल मूर्ख, अनिलला फोन लाव, फोन करू नको म्हणा त्याला. हॅलो, आवाज येतोय का? सर आवाज, येस सर, हा सर आवाज, हा ठीक आहे. पेशवाईने इथं असणारी अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात मांडली आणि त्या अस्पृश्यतेला चिडून सिद्धनाथ महाराने क्रांती केली भीमा कोरेगावची. त्यानंतर अस्पृश्यता संपली नाही, ती काही प्रमाणात या राज्यात या देशात ती राहिली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी ती असणारी उद्ध्वस्त करण्यासाठी मनुस्मृती जाळली की या जातीयतेचा जो काही मूळ आहे तो ब्राह्मणवाद आहे आणि मनुस्मृती आहे ती रायगडाच्या पायथ्याशी जाळून इथं असणाऱ्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम या महामानवांनी केलं. चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये जो काही सत्याग्रह होता तो सुद्धा जातीयतेच्या विरोधात होता. आम्हाला पाणी पिऊ दिलं जात नाही यासाठीचा एक मोठा लढा होता. त्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहावरती जो हल्ला झाला त्यानंतर समता सैनिक दलाची चळवळ उभा राहिली आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून जसं आम्ही पॅन्थरची मुवमेंट आज चालवतोय त्याही पेक्षा आक्रमकपणे समता सैनिक दल दलित अत्याचाराच्या विरोधात भूमिका घेत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातली समता सैनिक दल, हे नोट करा. आताची समता सैनिक दल मला माहित नाही काय करते. आताची समता सैनिक दल म्हणजे इव्हेंट झालेलं आहे. आताची समता सैनिक दल या देशाचं दुर्दैव की समता सैनिक दलाचे सुद्धा गट झालेत आणि कुणीतरी नेता उभा करायचा आणि त्याला सल्यूट देण्यासाठी एक गट काढायचा, ही फॅशन या देशामध्ये झाली. ती समता सैनिक दल चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर जी समता सैनिक दल उभा राहिली होती ती जर उभा राहिली असती तर आज या राज्यामधून या देशामधून जातीचा नायनाट झाला असता, दलित अत्याचार संपले असते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेली समता नाही, त्यांच्या काळानंतर परत ती संपली. परंतु त्या समता सैनिक दलाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेने, राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाच्या ज्या भूमिका घेतल्या, लोकराजा म्हणून इथल्या असणाऱ्या रयतेच्या समान हक्काच्या भूमिका घेतल्या, त्यातून दलितांवरील अत्याचारामध्ये कमी प्रमाण आले. परंतु पुन्हा या देशामध्ये बाबासाहेबांनंतर सुद्धा दलित अत्याचार थांबले नाही. क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो काही संघर्ष हा चालत राहील. बाबासाहेबांनंतर पुन्हा जी बाबासाहेबांनी क्रांती उभा केली होती त्याच्या विरोधात प्रतिक्रांती उभा राहिली आणि आज तर आरएसएसची सत्ताच आली आणि या आरएसएसच्या सत्तेमध्ये येताच रोहित वेमुलला घडवला आणि रोहित वेमुलला घडून तुम्ही जाळलेली मनुस्मृती, तुम्ही जाळलेला जातीवाद, तुम्ही मातीत गाडलेला धर्मवाद, महात्मा फुले बाबासाहेबांची चळवळ जी तुम्ही बाबासाहेबांनी महात्मा फुलेंनी गाडून टाकली होती ती पुन्हा आम्ही जिवंत केली हा संदेश देण्यासाठी त्यांनी रोहित वेमुलला घडवला. गुजरातचं उन्हाचा अत्याचार घडवला. स्कॉर्पिओला तरुणांना बांधून मारहाण केली, मॉब लिंचिंग आणली. या देशामध्ये वेगवेगळे मोठे दलित अत्याचार घडवले, या महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचार घडवले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी संपून टाकलेला मनोवाद पुन्हा एकदा उभा केला आणि त्या विरोधात पॅन्थर मुवमेंट एल्गार घेऊन पुन्हा महाराष्ट्रात आणि देशात उभा राहते अशी असणारी परिस्थिती.
सर, तेव्हा देखील अत्याचार होत होते, आजही अत्याचार होत आहेत. तुम्ही म्हणालात की बाबासाहेबांच्या विचाराखाली चालणारी आज चळवळ तुम्हाला दिसत नाही. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आंबेडकर राईट्स चळवळ म्हणजे नक्की काय? आणि तुम्ही प्रेक्षकांना याबद्दल काय सांगाल? किंवा मग आंबेडकर राईट्स चळवळीची भूमिका तुमच्या नक्की नजरेतून कशी आहे? जिथे जिथे अन्याय होतो त्याच्या विरोधात पेटून उठणारा आंबेडकर राईट असतो. बेंबीच्या देठापासून जय भीम घालणारा आंबेडकर राईट असतो. मानवतेची भाषा करणारा आंबेडकर राईट असतो. बुद्धाची भाषा करणारा आंबेडकर राईट असतो. आणि माणसाला मिळालेली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणारा आंबेडकर राईट असतो. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज यांचा जो काही विचार तो पेरणारा आंबेडकर राईट असतो. आणि हा आंबेडकर राईट फक्त एका जातीचा नसतो, हा आंबेडकर राईट फक्त एका धर्माचा नसतो, तर हा आंबेडकर राईट माणसामध्ये असतो जो अन्यायाविरोधात पेटून उठतो. ज्याला वाटतं की ही बाबासाहेबांची चळवळ आहे, ही फुलेंची चळवळ आहे, ही शिवाजी महाराजांची चळवळ आहे, ही राजश्री शाहू महाराजांची चळवळ आहे, ही चळवळ ज्यांना ज्यांना अभिप्रेत असती तो आंबेडकरवादी असतो, अशी असणारी माझी भूमिका आहे. त्याला जातीचा आणि धर्माचा कोणताही पॅरामीटर नाहीये. तो कोणत्याही जातीचा असू शकतो, कोणत्याही धर्मात असू शकतो, पण तो अन्यायाविरोधात पेटून उठणारा आंबेडकरवादी असू शकतो. नक्कीच सर, आपण अशा अनेक प्रश्नांच्यावरती चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण काही कमेंट्स देखील बघूया. कमेंट्स मधून देखील आपले प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारत आहेत. तर आपण सध्या चर्चा करत आहोत दलित अत्याचार आणि त्याच्यावरती पक्ष संघटनांची भूमिका, आणि आपल्या सोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष माननीय दीपक केदारजी. सर, आपण काही प्रश्न बघूयात. प्रवीण कुमार वानखडे आपल्याला विचारत आहेत की अनेक विद्यार्थी चळवळी आहेत, तर चळवळ आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचं संतुलन कसं राखता येईल? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सर. त्यांचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे अनेक विद्यार्थी चळवळी आहेत, पण चळवळ आणि शिक्षण या दोन गोष्टींचं संतुलन आपल्याला कसं राखता येईल? लक्षात घ्या, या देशामध्ये जे जे नेतृत्व झाले ते विद्यार्थी चळवळीतून नेतृत्व म्हणून पुढे आलेले. शिक्षण याची सांगड घालावं लागते आणि त्यातूनच नेतृत्व उभा राहत असतं. त्याच्यामुळे चळवळ आणि शिक्षणाला वेगळं करता येत नाही. शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षणाच्या न्याय हक्काच्या भूमिकेसाठी जी चळवळ उभा केली जाते ती चळवळ पुन्हा विद्यार्थी चळवळीमध्ये रूपांतरित होते आणि त्या विद्यार्थी चळवळीतून नेतृत्व उभा राहत असतं. म्हणून त्या असणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना माझं उत्तर आहे की शिक्षण आणि चळवळ ही सांगड घालावं लागते, त्यातूनच चळवळ उभा राहत असते. शिक्षण सुद्धा उभा राहत असतं. शिक्षणासाठी चळवळ लढते आणि चळवळीसाठी शिक्षण असते. त्यामुळे ही सांगड आपल्याला कायम ठेवावं लागेल. नक्कीच सर. बघा, 70 वर्षांपूर्वीपासूनचे दलितांचे प्रश्न सुटलेत का? 70 वर्षांपूर्वी सुद्धा दलितांच्यावरती अत्याचार होत होता, अन्याय होत होता. आजही त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात. तर एकंदरीत हे प्रश्न सुटलेत का? आणि जर सुटले नसतील तर मग समाजकंटकांची अशी भूमिका आहे का की प्रत्येक दलित नेतृत्वानं याच चक्राभोवती गोल गोल फिरावं? तर यावरती तुम्ही काय सांगाल? यामध्ये हे सत्य आहे की स्वातंत्र्य काळापूर्वीचे जे प्रश्न होते ते आजही कायम आहेत. म्हणजे मी परवा दिवशी 2 एकरच्या गायरान जमिनीचं आंदोलन करून आलोय. दादासाहेब गायकवाडांनी सत्याग्रह उभा केला. त्यानंतर गायरान जमिनीचा प्रश्न परत आलाच नव्हता पाहिजे, परंतु तो प्रश्न आजही जिवंत आहे. घरकुलाचा प्रश्न आजही जिवंत आहे. आमची शिष्यवृत्ती मिळत नाही हो 2-3 वर्षापासून. आमची स्वधार योजना या सरकारने खाऊन टाकलेली. आमच्या सामाजिक न्यायाचा जो काही निधी आहे तो असणारा पाटबंधारे विभागाला वळवला जातो, सहकारामध्ये वळवला जातो आणि तो निधी खाऊन टाकला जातो. तो निधी खाणारा वर्ग कोण आहे हे आपण पाहिलं पाहिजे. हा निधी खाणारा जो वर्ग आहे तो कायम आम्हाला आमच्या प्रश्नामध्ये गुंतून ठेवतो आणि त्याचे असणारे मनसुबे इथं असणारे साधून घेतो. म्हणून दलित अत्याचार, आमच्या असणाऱ्या दलितांचे, बौद्धांचे जे प्रश्न आहेत ते कायम ठेवणे हा इथल्या व्यवस्थेचा अजेंडा आहे. ते जर सोडवले असते तर आम्हाला पॅन्थर मुवमेंट चालवायची गरज नसती पडली.
नक्कीच. ते जर सोडवले असते तर आज आम्हाला आक्रमक भूमिका घ्यायची गरज पडली नसते. ते जर सोडवले असते तर या ब्राह्मणवादाच्या विरोधात लढण्याची गरज पडली नसते. परंतु ब्राह्मणवादी मानसिकतेच्या दडपणाखाली इथली व्यवस्था वावरते आणि ती दलितांचे प्रश्न सोडवत नाही. घरकुलासाठी आम्हाला आजही लढावं लागतंय, शिष्यवृत्तीसाठी लढावं लागतंय, गायरानासाठी लढावं लागतंय, अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी लढावं लागतंय. आमचे प्रश्न हे मिटलेले नाहीत, म्हणून आम्ही पॅन्थर मुवमेंट घेऊन निघालोय. हे सरकार, ही व्यवस्था जरी आम्हाला त्यांच्या षडयंत्राच्या माध्यमातून या प्रश्नामध्ये गुंतून ठेवत असली तरी सुद्धा त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की कोणत्याही गोष्टीचा अंत असतो आणि उद्रेक असतो. आम्ही उद्रेकाच्या आणि अंताच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. आमचा अंत त्यांनी पाहू नये, आमचा उद्रेक त्यांनी पाहू नये. आम्ही त्या उद्रेकाच्या शेवटच्या टप्प्यावरती आहेत. कारण 80 वर्ष 70 वर्ष होऊन जरी आमचे प्रश्न सुटत नसतील तर आम्हाला पुन्हा एकदा या देशामध्ये जन आंदोलन पेटून उठावं लागेल, असा असणारा इशारा माझा या व्यवस्थेला. नक्कीच सर. सर, आता जाती अंत व्हावा यासाठी सामाजिक संघटनांनी, पक्षांनी भूमिका घेतल्या पाहिजेत का? आणि जर अशी भूमिका घेण्याची वेळ येत आहे तर मग यामध्ये वैयक्तिक तुमची भूमिका काय असेल? जाती अंताचा लढा हा महत्वाचा लढा आहे. काही पक्ष संघटना हा जाती अंताचा लढा लढत आलेले, परंतु ती जी काही तीव्रता असायला पाहिजे ती दिसत नाही. जातीच्या अंताची भाषा करायची पण माझी जात सोडायची नाही असे असणारे नेतृत्व या देशामध्ये. जातीच्या अंताची चळवळ चालवायची परंतु माझी जात सोडायची नाही, हे असे असणारे चळवळ चालवणारे नेते येतात. त्यामुळे जातीचा अंत आणि जातीच्या अंताची चळवळ चालवणारी जे काही देशातली यंत्रणा आहे, जी काही चळवळ आहे, त्यांना माझं आव्हान आहे की फक्त मतापुरता जातीचा अंत घेऊ नका, सत्तेपुरता जातीचा अंत घेऊ नका, तर स्वतःची जात सोडून जातीचा अंत करायला निघा. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून इथली जातीचा नायनाट केला आणि त्या तत्वावरती या देशातला एक मोठा समूह बौद्ध आयडेंटिटी खाली जातीचा नायनाट करत निघाला, अशी असणारी परिस्थिती. आणि आज आम्ही खूप मोठ्या टप्प्यावरती आहेत की जातीचा नायनाट होतोय. परंतु या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काही घटक मी पाहतोय की त्यांना जातीचा अंत नकोय, त्यांना सत्ता हवी म्हणून ते जात टिकवतात. परंतु आम्ही ह्या जातीच्या अंतासाठी लढत राहणार आहोत. ज्या चळवळी लढतायत त्यांनी फक्त स्वतःची जात सोडावी, एवढी माझी त्यांना विनंती. नक्कीच सर. चळवळीमध्ये काम करणारे नेते हे काही दिवसानंतर राजकारणामध्ये आपला प्रवेश करतात. तर प्रेक्षकांसोबत आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की मग दीपक केदारजी राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत का? आणि करणार आहेत तर तो कधी? आंबेडकरी चळवळ एक असा टप्पा आहे की त्याच्यामध्ये ठरून काही होत नाही. उद्या एका अत्याचार झाला, त्यासाठी पेटून उठण्याची एक तयारी आपल्याला ठेवावी लागते. उद्या एक प्रश्न निर्माण झाला, त्यासाठी लढण्याची एक तयारी ठेवावी लागते. आणि आज जे प्रश्न आहेत त्या विरोधात लढण्याची एक तयारी ठेवावी लागते. आंबेडकरी चळवळीत टप्पे नसतात, ठरून राजकारण. माझं बॅकग्राऊंड ऊसतोड कामगाराचं बॅकग्राऊंड आहे. मी एक सालगाड्याचा मुलगा आहे. मला काही माझं कोणी राजकारणात घराणेशाही नाहीये. इथं जे काही महाराष्ट्रामध्ये घराणेशाही चालते ती घराणेशाहीतून मी नाही आलेलो. मला नाही की आता तू सामाजिक चळवळ कर, हे आंदोलन कर, मग त्याच्यानंतर राजकीय पक्षात जा आणि मग काहीतरी एखादं आमदारकी मिळव आणि झाली तुझी चळवळ, असं आम्हाला कोणी ठरवून दिलेलं नाही. आम्ही सालगडी ऊसतोड कामगारांचे पोरं. आम्हाला या समाजावरती अन्याय होतोय, माझ्या भावा बहिणीवरती, माता भगिनीवरती अन्याय होतोय, याची चीड येते म्हणून आम्ही मैदानात आहोत. आम्ही काय असं काय आलेख करून चळवळीत आलेलो नाही. त्याच्यामुळे दीपक केदार उद्या काय करेल याच्यावरती चर्चा करण्याची गरज नाही. दीपक केदार हा सालगाड्याचा ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आणि तो फक्त दलित अत्याचार होतोय, संविधानाला उद्ध्वस्त करण्याची चळवळ उभा राहते, आरक्षणाला संपुष्टात आणण्याची चळवळ उभा राहते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे निर्माण केलं ते संपवण्याची चळवळ उभा राहते. त्या चळवळीच्या विरोधात बंड करण्यासाठी दीपक केदार आज मैदानात. सर, चळवळीमध्ये आपण आंदोलन करतो तर सत्तेमध्ये गेल्यानंतर सत्तेत जाऊन प्रश्न सुटतात की रस्त्यावरती आंदोलन करून प्रश्न सुटतात? सत्तेत जाऊन प्रश्न सुटतात हे म्हणणारे मानसिक रोगी आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीची सत्ता होती. आज महाराष्ट्रामध्ये तिथल्या बेरोजगारांना काय यावं लागतंय? मी असणाऱ्या त्या बेरोजगारांना भेटलो. अरे बाबा म्हणलं, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये बहनजीची सत्ता आहे, मायावतीची सत्ता आहे, बहुजन समाज पार्टीची सत्ता आहे, तुम्ही महाराष्ट्रात काय येतात? ते म्हणतात आम्हाला महाराष्ट्रात रोजगार जास्त मिळतो. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या समूहातून आहेत? ते म्हणतात आम्ही दलित समूहातून आहेत. जर त्या दलित समूहाला उत्तर प्रदेशमध्ये सत्ता असताना महाराष्ट्रात यावं लागत असेल तर त्या उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या दलितांच्या सत्तेला चाटायचं का? आणि जे जे उत्तर प्रदेशमध्ये सत्ता असताना मायावतीने केलं नाही ते महाराष्ट्रामध्ये जन आंदोलनातून आम्ही केलेलं आहे. दलित पॅंथरनी जन आंदोलनातून दलित अत्याचाराचा नायनाट केला. इथं असणाऱ्या आंदोलनातून सामाजिक न्यायाच्या विरोधात आम्ही लढतो. इथं असणाऱ्या दादासाहेब गायकवाडांनी आंदोलनाच्या माध्यमातून गायरानाचा मोठा प्रश्न सोडवला. महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमातीचे प्रश्न आम्ही आंदोलनातून सोडवले. रिडेल्सचं आंदोलन, आंबेडकर भवनचं आंदोलन, रोहित यमुलाचं आंदोलन, संविधान बचाव आंदोलन, कामगारांचे मोर्चे, ह्या आंदोलनातून आम्ही प्रश्न मार्गी लावले. सत्ता कशाला पाहिजे? सत्ता मलिन खायला पाहिजे, सत्ता भ्रष्टाचारासाठी पाहिजे, सत्ता बंगले बांधायला पाहिजे, सत्ता ही जनतेसाठी नाही पाहिजे. सत्ता जनतेसाठी आली तर त्यातून परिवर्तन होईल. पण कोणती सत्ता जनतेसाठी काम करते? कोणती सत्ता इथल्या अनुसूचित जाती जमातीसाठी काम करते? म्हणून तर सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी, त्या नेतृत्वांनी आता लोकांसाठी काम करणं महत्वाचं आहे आणि यासाठी तुम्ही एक भूमिका घेणं फार महत्वाचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एकदा म्हणाले होते, त्यांचं एक विधान आहे की समजा जर संविधान चांगलं असेल तर ते चालवणारे हात सुद्धा चांगले लागतात, पण एखादी गोष्ट जर वाईट असेल, ती जर चुकीची असेल, पण जर चालवणारे हात जर सक्षम असतील तर मात्र ती चुकीची गोष्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर जाते. सत्तेमध्ये जाणं फार महत्वाचं नाही असं सर तुमचं मत आहे, पण आता सत्तेमध्ये जी माणसं आहेत त्यांनी आता जनहितासाठी काम करणं महत्वाचं आहे. कारण याला जोडून माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या पद्धतीची भूमिका मांडाल? एक गोष्ट लक्षात घ्या, सत्तेसाठी जातीय समीकरण लागतं. सत्ता ही फक्त कट्ट्यावर बसून गप्पा मारण्याचा विषय नाहीये. महाराष्ट्रामध्ये जो काही तीव्र जातीवाद आहे पेशव्यांनी उभा केलेला, त्या जातीवादातून सत्ता आपल्याला मिळते का? तर नाही मिळत. तुम्ही मला वाटतं की बौद्धांची सत्ता असावी, माझे सगळे प्रश्न मार्गी लागतील. ही सत्ता मिळवण्यासाठी सगळे आम्ही प्रयत्न करतोय, पण सत्ता मिळवत असताना त्या वाटेवरती सत्ता मिळाली तरच आम्ही प्रश्न सोडू, ही भूमिका नसली पाहिजे. बोलू का मी? हो सर, हो. हा, तर सत्ता हा अजेंडा आहे. शासनकर्ती जमात व्हा हे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, परंतु टक्केवारीचं गणित जातीचा अंत झाल्याशिवाय बसत नाही. या महाराष्ट्रामध्ये बौद्धांची टक्केवारी कमी असल्यामुळे सत्ता मिळत नाही आणि ज्यांच्या हातात सत्ता जाती ते अत्याचार करणारा वर्ग आहे. त्यामुळे या महाराष्ट्रात दलितांवरती अत्याचार होतात. म्हणून आंदोलन हा सर्वात मोठा स्टँड महाराष्ट्रात घ्यावा लागतो. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळाली, काही घडलं नाही नवीन, पण महाराष्ट्रात ज्या दिवशी बौद्धांची सत्ता येईल, वंचितांची सत्ता येईल, शोषित पीडित दलित आदिवासींची मुस्लिमांची सत्ता येईल, त्या दिवशी नक्की परिवर्तन होईल. त्यासाठी राजकीय पक्ष काम करत आहे. सत्तेचं स्वप्न आपण सोडले असं नाही, सत्तेचे प्रयत्न सोडलेत असंही नाही. निवडणुकीच्या काळामध्ये ती भूमिका घेतली जाते, उमेदवार दिले जातात, निवडणुका लढवल्या जातात, परंतु निवडणूक झाल्यावर जर आपण सत्तेमध्ये नाही आलो तर निराश होऊन चालणार नाही.
तर रीडर सारखे, आंबेडकर भवन बचाव सारखे आंदोलन आपल्याला उभा करावं लागते. जनतेच्या, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न आंदोलनातून सोडवता येतील. आणि मला एक ठाम विश्वास आहे, गेल्या 10 वर्षापासून मी चळवळीत काम करतो, मला एक ठाम विश्वास आहे की सत्तेची मस्ती आंदोलनातून जिरवता येते. नक्कीच सर. सर, चळवळ आणि चळवळीसाठी लागणारं आर्थिक सहाय्य याचा जेव्हा मेळ बसत नाही तेव्हा मग कार्यकर्ते निराश होतात आणि मग ते चळवळीतून मागे जातात का? आणि एकंदरीत याच्यावरती तुमचं मत काय आहे किंवा तुमचा अनुभव काय आहे? हा भ्रम निर्माण करणारा प्रश्न आहे. या चळवळीला पैशाचं साधन समजण्याचं कुणीही काम करू नये. हे पैसे कमवण्याचं साधन नाही, हे डेडिकेशनचं काम आहे. ज्यांना डेडिकेशन द्यायचंय. सर, माझा प्रश्न असा आहे की चळवळ आणि चळवळीसाठी लागणारं आर्थिक सहाय्य याचा जेव्हा मेळ बसत नाही तेव्हा कार्यकर्ता निराश होतो का किंवा मग तो मागे खेचला जातो का? नाही, असं काही होत नाहीये. आता मी महाराष्ट्रामध्ये चळवळ चालवतो, डेडिकेशन म्हणून मला पॅन्थर जोडतात. पैसा हे याच्यावरती चर्चा होत नाही, मुद्द्यावरती चर्चा होते. नक्कीच. आणि मुद्दे महत्वाचे आहेत. आणि जो कार्यकर्ता मुद्द्याला धरून काम करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवण्यासाठी काम करतो, त्यावेळेस पैसा हा गौण होतो आणि त्यातून चळवळ उभा राहते. आता यामध्ये एक मला क्वेश्चन करायचंय, एक मुद्दा उभा करायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशामध्ये बामशेपला खूप पैसा दिला, बामशेपला चळवळ उभा करण्यासाठी पैसा दिला, पण ते त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत? ज्यांना पैसे भेटले नाहीत ते कार्यकर्ते चळवळीत आहेत, आणि ज्यांना पैसे मिळाले ते कुठे आहेत कुणालाच माहिती नाहीये. आता बामशेपचं वार्षिक कलेक्शन त्यांनी घोषित करावं, त्यांनी पत्रक काढावं की वर्षाला आम्हाला या अधिकाऱ्याकडून एवढी फंडिंग येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या निधीवरती, दानावरती पीएस सोसायटी सारखे संस्था उभा केले. बामशेपनी काय उभा केलं? आम्हाला हे लोक पैसे देत नाहीयेत, बामशेपला पैसे देतात. बामशेपचे लोक धर्मनिराश झालेले आहेत. आम्हाला मुद्दा महत्वाचा वाटतो म्हणून आम्ही चळवळी टिकलेलो. ज्यांना पैसे दिलेत त्यांनी घरं भरलेले, अशी असणारी परिस्थिती आहे. नक्कीच सर. एक पॅन्थर बीजेपीच्या मदतीने केंद्रीय मंत्री होतात. बघा, एक पॅन्थर बीजेपीच्या मदतीने केंद्रीय मंत्री होतात. तर एकंदरीत ह्या प्रवासाकडं तुम्ही नक्की कसं बघाल की एक पॅन्थर ती बीजेपीची मंत्री? त्याबद्दल आम्ही ज्या दिवशी तो पॅन्थर भारतीय जनता पार्टी यांच्याशी युती केली त्या दिवशीपासून आम्ही त्या सगळ्या भूमिकेवर भाष्य करणं सोडून दिलेलं आहे. आम्हीच नाही तर तमाम आंबेडकरी जनतेने त्या भूमिकेवरती भाष्य करणं सोडून दिलेलं आहे. आंबेडकरी जनता ही ताकद खूप भयानक आहे. ती तुम्हाला जेवढं डोक्यावर घेते तेवढंच एका सेकंदात डोक्यावरून खाली पाडते. मला काही बोलायची गरज नाही. आज आंबेडकरी जनतेचा स्टँड काय आहे त्यावरती तुम्हीच अनालिसिस करा की त्या नेत्याला कसं डावलून टाकलेलं आहे. फक्त दुर्दैव याचं वाटतं की आमचा पॅन्थर दलित अत्याचार झाला की तिथं भेट द्यायचा आणि त्या भेटीनंतर खऱ्या अर्थाने यंत्रणा आलायची, त्या दलितांना मदत व्हायची. परंतु गेल्या 7 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं जेव्हापासून त्यांनी प्रतिनिधित्व करणं सुरू केलं तेव्हापासून त्यांनी दलित अत्याचाराच्या भेटी टाळलेल्या आहेत. त्याचं कारण असणाऱ्या आरएसएसची परवानगी घेतल्याचं. आवाज येत नाही का? हा, आता आवाज येत नाही का? नाही, आता ठीक आहे सर. इथं असणार इथं असणारं दुर्दैव हे की ज्या भारतीय जनता पार्टीच्या दत्तात्रय भंडारू, स्मृती इराणी या दोघांनी रोहित यमुला या दलित विद्यार्थ्याची हत्या केली आणि त्यावेळेस
ज्यावेळेस स्मृती इराणी सभागृहामध्ये भाषण ठोकती त्यावेळेस आमचा पॅन्थर तिच्या पाठीमागे बसतो आणि तिला असणारा विरोध करत नाही. यापेक्षा मोठं दुर्दैव या आंबेडकरी चळवळीचं नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळ कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाला डोक्यावरून खाली टाकायचं ही ठरवत असते. त्याच्यासाठी काही नवीन अजेंडा बनवायची गरज नसती. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आता सध्या या महाराष्ट्रातली नैसर्गिक प्रक्रिया तुम्हीच समजून घ्या, तुम्हाला उत्तर मिळेल. नक्कीच सर. चळवळीमधील जे नामवंत नेते आहेत ते काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, सेना अशा पक्षांमध्ये जाऊन तिकीट घेतात, निवडणूक लढतात. तर आता अशा नेत्यांच्याकडे तुम्ही कसं बघता आणि या नेत्यांच्या बद्दल, या त्यांच्या भूमिकांबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? ही भूमिका म्हणजे चळवळीची आत्महत्या करणे. काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले, काही नेत्यांनी MLC घेतली, ते तेवढ्या पुरते मर्यादित राहील. ते त्यांच्या तेवढ्या पदापुरते मर्यादित राहिले, पद मिरवत राहिले, मिळालेली गाडी मिरवत राहिले, मिळालेला आमदार निवास वापरत राहिले. त्या पलीकडे त्यांनी काही साध्य केलं नाही. त्यांनी त्यांच्या चळवळीची हत्या केली. जी चळवळ लोकांची चळवळ उभा करायला पाहिजे होती, तरुणांची चळवळ उभा करायला पाहिजे होती, ती चळवळ उभा राहिली नाही. तुम्ही बघा, ज्यांनी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांच्या चळवळी आज महाराष्ट्रात संपुष्टात आलेल्या आहेत. आणि आंबेडकरी चळवळीला, आंबेडकरी जनतेला, इथं असणाऱ्या तरुणांना ही भूमिका कधीच आवडलेली नाही की आंबेडकरी नेत्यांनी जी व्यवस्था आमच्यावर अत्याचार करते, जी व्यवस्था आम्हाला शोषण करते, जी व्यवस्था आम्हाला सतत लढायला लावती, संघर्ष करायला लावती, त्या व्यवस्थेसोबत हात मिळवणी करणाऱ्या नेत्यांची चळवळ संपुष्टात आणण्याचं काम इथल्या जनतेने केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना या 4 प्रमुख पक्षासोबत जो नेता जातो त्याच्या विरोधात आंबेडकरी चळवळ जात नाही, त्याच्या बाजूने आंबेडकरी चळवळ जात नाही, हा सिद्धांत आहे. आणि त्यांनी त्यांच्या चळवळीची, आंबेडकरी चळवळीची आत्महत्या केलेली असते आणि केवळ जनतेच्या मताची सौदेबाजी केलेली असते, असा असणारा माझा आरोप आहे. हा, काही प्रश्नावरती मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन जे काही नेते गेले असतील, याच्या आधी त्यांनी युत्या केल्या असतील, परंतु त्यांनी काही अजेंडे ठरवून घेतले असतील, समाजाचे प्रश्न काही सोडवण्याचे भूमिका ठरवल्या असतील, त्यासाठी ते गेले असतील. परंतु उगच मला आमदारकी पाहिजे, उगच मला पद पाहिजे यासाठी जाणारे लोक ते चळवळीचे असू शकत नाहीत, त्यांना नाकारलेलं आहे. आणि म्हणून आज तरुणांची चळवळ उभा राहते. नक्कीच सर. सर, अगदी आपण आता विषयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहोत आणि अगदी शेवटचे 2च प्रश्न आहेत की दलित अत्याचार आणि वंचितची भूमिका, याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? वंचित म्हणजे वंचित समाज, दलित अत्याचार आणि वंचित पक्षाची, वंचित बहुजन आघाडीची भूमिका, याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? एक लक्षात घ्या, वंचित बहुजन आघाडीने पक्षाचं नाव वंचित जरी ठेवलं असेल, त्यांचा एक मोठा सिद्धांत आहे की जातीतला वंचित, घराणेशाही, हुकुमशाही, कुटुंबशाही याच्या व्यतिरिक्त जे लोक सत्तेपासून दूर राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत सत्ता नेण्याचा सिद्धांत मांडणारी वंचित बहुजन आघाडी आहे. आणि ही भूमिका, हा प्रयोग या देशाच्या पटलावर कुणीही मांडलेला नाही. नेत्यांनी प्रयोगशील असलं पाहिजे, त्याच प्रयोगशीलतेतून वंचित हा पॅटर्न उभा राहिला. परंतु वंचित बहुजन आघाडी, आवाज येतोय का? हो हो हो, येस. वंचित बहुजन आघाडी यांची दलित, अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीत तीव्र भूमिका राहिलेली आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातले 7 दलित अत्याचार ते 8 दलित अत्याचार, त्या 8 ते 7 दलित अत्याचारांच्या न्यायासाठी सर्वात आधी जर कोणी गेला असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आहे. अरविंद वंशरावाच्या हत्याकांडासंदर्भात बाळासाहेब आंबेडकर नागपूरला जाऊन आले, त्या केसेसचा आढावा घेऊन आले, त्या परिवाराला भेटून आले. त्यामुळे
वंचित हा सत्तेचा प्रयोग असला, जे मला समजतं, मी वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ता नाहीये, पण मला जे समजतं की वंचित बहुजन आघाडी हा जो काही सत्तेचा प्रयोग आहे तिथपर्यंत वंचित ठीक आहे, पण जोपर्यंत जेव्हा अनुसूचित जाती जमातीच्या दलितांवरती अत्याचार होतो, बौद्धांवरती अत्याचार होतो, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी ही मैदानात असते, त्यांचे प्रमुख नेते मैदानात असतात, त्यांची दलित अत्याचाराच्या बाजूची भूमिका तीव्र आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. आणि आता सर आपण आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचा अगदी शेवटचा प्रश्न घेणार आहोत की अत्याचाराच्या पलीकडं तरुणांना आता आर्थिक सक्षम बनवण्यासाठी, म्हणजे तुम्ही सर आतापर्यंत अन्याय अत्याचार होतात तेव्हा तुमचा एक अजेंडा ठरलेला आहे, तुमची भूमिका ठाम आहे, ती आक्रमक आहे, ती अखंड महाराष्ट्र बघत आहे. पण आता तरुणांनी आर्थिक सक्षम होणं फार गरजेचं आहे. तर तरुणांनी आर्थिक सक्षम व्हावं यासाठी तुमची वैयक्तिक आता कोणती भूमिका असेल किंवा तुम्ही ती भूमिका घेणार आहात का? आर्थिक जशी दलित अत्याचार होतो तसाच आर्थिक अत्याचार सुद्धा होतो, तसा शैक्षणिक अत्याचार सुद्धा होतो. अॅट्रॉसिटी ऍक्ट हा फक्त दलित अत्याचारात लावला जातो, परंतु आमची भूमिका अशी आहे की येणाऱ्या काळात जे आर्थिक शोषण करतात त्यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्ट लावा. इथली बँक आम्हाला कर्ज देत नाही, इथली नोटबंदी आमची आर्थिक नाकेबंदी करते. की नोटबंदी कुणाच्या विरोधात आहे? जेव्हा जेव्हा आम्ही इथून उठायचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा आमच्या कमरेमध्ये लाद घालण्याचं काम ही व्यवस्था करते. नोटबंदीमुळे आमचा तरुण बॅकला गेलाय, या कोरोनामुळे आमचा तरुण बॅकला गेलाय. बँका आम्हाला सिव्हिलच्या नावाखाली उभा करत नाही. इथल्या असणाऱ्या आर्थिक धोरण ठरवणाऱ्या केंद्र सरकारने, राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या तरुणांना सिव्हिल लावलंच नाही पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहे. सिव्हिल नावाचा जो काही आधुनिक रावण राक्षस आहे, त्या राक्षसाच्या नायनाटासाठी आंदोलन उभा करणार आहे. आमची नाकेबंदी फक्त दलित अत्याचार इथपर्यंत नाही, तर आमची नाकेबंदी आर्थिकते सुद्धा होती. आता कुठंतरी आम्ही उभा राहायला लागलो होतो, आमचे तरुण व्यवसायात उतरले होते. आज मला तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पाहतोय की महती सारखं पोर्टल असेल किंवा नॅशनल दस्तक सारखं चॅनल असेल, असे कितीतरी बहुजन आवाज असेल, असे बरेचसे चॅनल आहेत, पोर्टल आहेत, प्रकाश पर्व आहे की जे आधुनिकपणे काम करतायत. त्यांच्या आधुनिक कौशल्यावरती ते काम करतायत. ही पण एक प्रगती आहे, ही पण एक चळवळ आहे, एक व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे सर्वच क्षेत्रामध्ये आमचा तरुण काम करतोय. नक्कीच. एवढं नक्की आहे की त्याची पिळवणूक होते, त्याला संधी दिली जात नाही आणि त्याची संधी नाकारणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही आंदोलन उभा करणार आहे. अशी असणारी आमची भूमिका आहे. तरुण हा आता सर्वात मोठा विषय असा आहे की इथं असणारा कोरोना आणि लॉकडाऊन हे जे काही अंधश्रद्धेचं भूत आहे, जे भारत देशाच्या मानगुटावर बसलेलं आहे, ते माझ्या तरुणांना बेरोजगार आणि गुलाम करणार आहे. हा नवा लढा आमच्या पुढे उभा आहे. आज कंपन्यातून सगळा तरुण काढून टाकलेला आहे. हा काढलेला वर्ग कोणता आहे? त्याला अनुसूचित आहे, बौद्ध आहे, दलित आहे, आदिवासी आहे, मुस्लिम आहे, बहुजन आहे. ज्या तरुणांनी 1 लाखाचं 2 लाखाचं मुद्रा लोन घेऊन छोटा उद्योग चालू केला, त्याने हप्ते फेडायचे कुठून? हे मुद्रा लोन सुद्धा माफ झालं पाहिजे. छोटे छोटे महात्मा फुलेचे लोन घेतलेले, 4-5 लाखापर्यंत लोन घेतलेले, 2-3 लाखापर्यंत लोन घेतलेले, त्यांनी आता कुठेतरी उद्योग सुरू केला होता. तो उद्योग कोरोनाच्या आडून संपलेला आहे. त्याला पहिल्यांदा त्याचा घासा गुंडाळावा लागलाय. भाडं कुठून देणार? इथं असणारं भांडवल कुठून उभा करणार? बँकेचे हप्ते कुठून गुंड लावलेत वसुलीसाठी. त्यामुळे कोरोनाच्या माध्यमातून नवे प्रश्न जन्माला आलेले आहेत. त्याच्या विरोधात सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना भूमिका घेणार आहे. तरुणांना आर्थिक सक्षम करणारा अजेंडा हातात घेणार आहे. तरुण हा स्वयंस्फूर्तीने पुढे येतोय, तो आर्थिक प्रगती करतोय, हे सुद्धा नाकारण्याची गरज नाही. याचा शोध आपल्या पोर्टलच्या माध्यमातून घेतला पाहिजे. जशी आंदोलकांच्या मुलाखती होतात, साहित्यिकांच्या मुलाखती होतात, विचारवंतांच्या मुलाखती होतात, कवींच्या मुलाखती होतात, तशी आपण दलित उद्योजकांच्या सुद्धा मुलाखती लावून इथं असणाऱ्या आधुनिक मीडियाच्या माध्यमातून
या देशामध्ये आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे, अशी असणारी आमची भूमिका आहे. नक्कीच सर. सर, गेली दीड तासभर आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून एकत्र आहोत. आपण अनेक मुद्द्यांच्या वरती चर्चा केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राला एक आक्रमक चेहरा महाराष्ट्र गेली अनेक दिवस बघत आहे आणि आज महाराष्ट्राने हा आक्रमक चेहरा ऐकलेला सुद्धा आहे, तुमचा अजेंडा ऐकलेला आहे. प्रवीण कुमार वानखेडे जी म्हणत आहेत की त्यांच्या मते राज्याच्या बाहेरून लोक तुम्हाला ऐकत आहेत, तर या सगळ्यांचा वृत्तांत दीपक सरजी तुम्ही हिंदूतून व्यक्त कराल का? सर, ही खास कमेंट तुमच्यासाठी आहे. मराठी आता झालं ना, करा परत सगळं कसं रिपीट करणार? हा, तेच माझ्या मते. पण प्रवीणजी, आपण त्या सर्वांना आवाहन करूयात की तुम्ही हे लाईव्ह सेशन जरूर ऐका आणि तुम्हाला जर पर्सनली अरे बोलतो एक मिनट सब बोलतो, एक मिनट सब. इस देश में मनुवाद और ब्राह्मणवाद ने एक बड़ा संकट खड़ा किया है. अनुसूचित जाति जमाती मागासवर्गीय जनता के खिलाफ ये मनुवाद और ब्राह्मणवाद जो महात्मा फुले डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने खत्म किया था, वो फिर से उभर के आया है. इस देश में पहली बार राजगृह पे हमला हुआ है. इस देश में पहली बार संविधान जलाया है और ये सब आरएसएस सरकार के नेतृत्व में हुआ है. संविधान जलाना, राजगृह पे हमला करना, इससे बड़ी घटना कोई हो नहीं सकती. इसलिए मुझे लगता है, ऑल इंडिया पैंथर सेना को लगता है कि इस देश में अब दलितों का, बौद्धों का, अनुसूचित जाति जमाती, एससी एसटी ओबीसी का अस्तित्व खतरे में है और ये अस्तित्व बचाने की लड़ाई इस देश में तीव्र करना पड़ेगी. ये अस्तित्व बचाने की जो लड़ाई है, पॉलिटिकल जो संगठन है, इन पे अभी भरोसा रहा नहीं. इनको सत्ता चाहिए, सत्ता मिलने के बाद ये सब तबके को भूल जाती है, उनके इशू को भूल जाती है. इसलिए पूरे देश को मेरा आह्वान है कि अब तरुण, यहाँ का युवा, यहाँ की जनता जन उठाव की तैयारी करे. इस देश में संविधान बचाने की लड़ाई तीव्र करनी पड़ेगी, आरक्षण बचाने की लड़ाई तीव्र करनी पड़ेगी, लोकशाही बचाने की लड़ाई तीव्र करनी पड़ेगी. मैं इस मुद्दे पे आया था कि इस देश में जो राम मंदिर का भूमि पूजन होने जा रहा है, ये राम मंदिर का भूमि पूजन हिंदू राष्ट्र निर्मित की ओर बढ़ रहा है. इसको छोटी बात मत लीजिए. आज ये जो चल रहा है, इसके खिलाफ इस देश के बौद्ध, इस देश के बहुजन सबने एक होकर ये संविधान राष्ट्र कैसे बना रहेगा, इसके लिए काम करना चाहिए. यही मेरा सबको आह्वान है. धन्यवाद सर. महती फाउंडेशन निर्मित महती तुझी माझी आयोजित महती लाईव्ह कार्यक्रमामध्ये गेली 1 तास आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांना त्यांची सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आणि सर्व प्रेक्षकांचे आपण धन्यवाद मानूयात की गेली 1 तासभर तुम्ही आम्हाला ऐकत आहात. तर सर, तुम्ही आपल्या कार्यक्रमामध्ये आज अगदी महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये सर तुम्ही आम्हाला जॉईन झालात, आपला अमूल्य असा वेळ दिलात. त्यासाठी महतीचे संस्थापक पूर्ण महती टीम आणि मी स्वतः काजल पुनश्च तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानते. स्पेशली सर तुमचे आभार मानते आणि आता आपण तुमची रजा घेऊयात. बाकी प्रेक्षकांना अगदी थोड्याच वेळामध्ये आपण आपला कार्यक्रम संपवणार आहोत. जय भीम. मला संधी दिल्याबद्दल मी सुरुवातीला सांगितलं, आक्रमक भूमिका, स्वाभिमानी भूमिका ज्यांची ज्यांची असते त्यांच्यावरती इथली मीडिया बहिष्कार टाकते. पण आपण जे हे माध्यम उभा केलंय, या माध्यमातून माझ्यासारख्या तरुणांना एक प्लॅटफॉर्म उभा केलाय. त्यामुळे विशेष करून आपल्या सर्व टीमला, तुमचे असणारे प्रमुख संघरत्न निवडंगे, या चॅनलच्या संपादक असणाऱ्या काजल कांबळे, आपण स्वतः, आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. माझ्यासारख्या तरुणांना संधी देत चला आणि एक हा आंबेडकरी चळवळीचा आधुनिक प्लॅटफॉर्म उभा करा, असं असणारं मी तुम्हाला आव्हान करतो. नक्कीच सर, पुनश्च आपले धन्यवाद. तर मी काजल पुनश्च तुम्हा सर्वांचं महती लाईव्ह मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये पुनश्च तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. आपण एका वेगळ्या विषयावरती आज चर्चा केलेली आहे. विषय म्हणजे दलित अत्याचार, अन्याय आणि त्याच्यावरती पक्ष संघटनांची भूमिका. आणि आपल्यासोबत जोडले होते ते म्हणजे औरंगाबादवरून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार.
तर महती फाउंडेशन नेहमीच तुमच्यासाठी असे नवनवीन कार्यक्रम, नवनवीन मुलाखती सुद्धा घेऊन येणार आहे. तर पुन्हा जर तुम्ही महतीचे कार्यक्रम बघत असाल तर निश्चित महती फेसबुक पेजला फॉलो करा. आपल्या महतीचा युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला महतीचे कार्यक्रम आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत, नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.